चला निघाली मी. आज माझा दिवस दुसरा आहे एक्झिबिशनचा. माझा बाबू झोपला आहे तीर्था. चला भेटते थोड्या वेळाने. माहिती नाही अजून कशाने जाऊ, बसने जाऊ ट्रेनने जाऊ. ती एक मैत्रीण आहे बाजूला स्टॉल लावले ते पण गोराईलाच राहते. बघते डेपोपर्यंत पोचते, तिचा कॉल लागतो का बघते. सकाळपासून ट्राय करते, तिचा फोन स्विच ऑफच येतो आहे. बघते आता. केलेला मी त्या ताईंना फोन, लागला फायनली, पण त्यांची ना अजून तयारी नाही झाली. त्या म्हणाल्या मला अजून अर्धा तास लागेल. जाऊ दे, मी ट्रेननी जाते कारण आज काय माझ्याकडे एवढं सामान नाही आहे. सगळं सामान मी तिकडेच ठेवलेलं. बघते बसची वाट बघते, किती वेळ लागतो बघते. विरार गेली का ताई? हां येते आता येईल. थँक्यू. अगला स्टेशन नहीं सर, कृपया चलती गाड़ी के बाहर ना झुकें. Do not lean out of the running train. लेट झाला मला. ट्रेन आहे ना लेट होती 10 मिनटं बोरिवलीला. मला ना माहिती पण नाही आता इथून कसं जायचं ते. बघते. लेट झाला. मी आली आहे, फायनली पोचली आहे. लेट झाला मला. लेट म्हणजे जो टाईम दिलेला त्या टायमावर नाही आली आहे, थोडा लेट झाला आहे. मी आता फटाफट माझं सेटअप करते, पूजा करते आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे माझं बॅनर. माझं सामान आहे ना मी काल इथे ठेवलं होतं खाली.
गुड मॉर्निंग. तर सकाळी सुरुवात केलेली आहे मी व्लॉगिंगसाठी निघताना सुरुवात केली आहे. उशीर झाला थोडा मला घरी इथे पोहोचायला. ठीक आहे 10-1 मिनिटं उशीर झाला. आली आहे माझं सेटअप रेडी केलंय मी. हे बघा माझं सेटअप. आणि थांबा स्वामींना दाखवते. ची पूजा पण व्यवस्थित करून घेतली मी. एकदम छान सुगंध झालाय धुपाचा सगळीकडे. आणि आज मी जरा वेगळ्या प्रकारे माझं सामान मांडलंय. काल जरा मला अंदाज नव्हता कसं काय करायचं ते. पहिलाच दिवस होता. आज दुसरा दिवस आहे. सो कालच्या दिवसाचा अंदाज घेतला आणि आज मी त्या प्रकारे माझं सामान सगळं मांडलेलं आहे. बघूया माझा आजचा दिवस कसा जातोय ते. आणि भूक लागली खूप. मी काहीच खाल्लं नाही सकाळी. अर्धी चपाती खाल्लेली घाईमध्ये. आणि तीर्थाची थोडी मला काळजी वाटते. काळजी म्हणजे काय नाही, सकाळी हल्ली ती लवकर उठते. तुम्हाला माहितीच आहे, मी प्रत्येक गोष्ट शेअर करते. पण आज सकाळी मी जेव्हा उठली ना तेव्हा ती उठली होती. तिला दूध पाजलं आणि नंतर ती झोपली. निघताना मी परत उठली, वरती बघायला गेली पण ती झोपली होती परत. तर थोडस मला हे वाटतंय, जरा हसत खेळत राहिली असती तर मला बरं वाटलं असतं निघताना. पण झोपली होती. ठीक आहे. मी आज डबा पण नाही आणलाय खायला. काल आणली होती मी भाजी चपाती. असं नाही, मी सकाळी सगळं करून आली आहे. तिघांचं पण तीर्थाचं पण सगळं खिमाट वगैरे सगळं बनवून आली आहे. पण मला माझ्यासाठीच घ्यायला थोडस गडबड झाली. चपात्याच कमी केल्या मी घाईमध्ये. तर मी म्हटलं जाऊ दे, मी काहीतरी बाहेर खाईन, ह्या दोघांना पुरेल. दिवसभर होऊन जातील त्या. आज आहे ना हवेमुळे ना 2 वेळा ना ते धूप मी लावलंय ना ते पडतंय ते हवेमुळे. काय करू समजत नाही मला. ठीक आहे, ते होईल व्यवस्थित. बाकी काय नाही. आजचा दिवस कसा जातोय ते मी प्रत्येक गोष्ट प्रयत्न करेन तुमच्याशी शेअर करायचं. आणि कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या. थँक्यू ह्या एवढ्या दिवसात ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय त्यांनी. चला मी यांना काहीतरी खाऊन घेते. खाऊन म्हणजे सुकं खाऊ आहे. चकली वगैरे आणलंय मी, ते खाते. चहावाला आला तर बरं होईल. चहा पाहिजे मला खरंच. चला थोड्या वेळाने बाय. तर इथे माझा भाऊ आला होता. माझा बारका भाऊ आहे. मला सोबतीला म्हणून आला होता, पण कोणाच गिरायक नाही त्याच्यामुळे कंटाळला बसून. तो पण नाईट ड्युटीला जातो. तर मी म्हटलं जा, तू नको थांबस. तो गेला. सबस्क्राईब कर मला परवाच्या ब्लॉगमध्ये. कालचा व्हिडिओ मी आज टाकेन. खरंच थँक्यू. तुला पण थँक्यू. त्यानंतर दुपारनंतर माझ्या कामाला सुरुवात झाली. म्हणजे कस्टमर यायला लागले आणि माझ्याकडून खरेदी करायला लागले. आणि खरंच मी जशी अपेक्षा ठेवलेली ना त्यापेक्षा अनुभव खूपच वेगळा होता आणि खूपच भारी होता. आणि नंतर मला बसायला जरा पण वेळ भेटला नाही दुपारच्या नंतर. थोडी मजा मस्ती चालू होती. खरंच सगळ्यांनी कौतुक पण केलं आणि खूप छान छान गोष्टी मला सजेस्ट पण केल्या. आणि खरंच माझा हा अनुभव खरंच खूप छान होता. आणि माझ्या सगळ्या डिझाईन्स ऑलमोस्ट केल्या. तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट सुद्धा करा. खरंच तुमच्या गेल्या व्हिडिओला, ह्याच्या आधीच्या व्हिडिओला एवढ्या जणांनी प्रेम दिलं, एवढा प्रतिसाद दिला, छान छान कमेंट्स केल्या. मी त्या सगळ्यांची आभारी आहे. आणि हा माझा दुसरा आणि शेवटचा दिवस होता एक्झिबिशनचा. तो खूप देवाच्या कृपेने खरंच खूप छान गेला. मी म्हणेन माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं. हॅलो, थँक्यू. खरंच थँक्यू. 1 मिनिट हा काकी, फक्त 1 सेकंड. हे तोरण आहे ना ताई, 350 रुपये आहे. 350. ठीक आहे ताई, पकडा फक्त व्हिडिओ करते. थँक्यू. खरंच थँक्यू. मला पाठवा. हो.
एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे. छान आहे आणि खूप रिजनेबल प्राइस मध्ये अरे थँक्यू खरंच थँक्यू छान आहे थँक्यू. साड्या, डिझायनर कुर्तीज, रेडी टू आणि गणपती उत्सवासाठी माझं यूट्यूबचं डेली ब्लॉगिंग आहे ना. घेतलं असं वाटलं पाहिजे. हो या ना. थँक्यू. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सबस्क्राईब करा नक्की, माझ्या नक्की. चॅनलला. माझं चॅनलचं नाव आहे धनश्रीची दुनिया. थँक्यू. माझा अवतार बघा मला तोंड लावायला पण लागलं. थँक्यू. एकाच ठिकाणी मिळणार आहे. हाँ हाँ वीडियोज आया वीडियोज में एडिट करना. मी बघितलाच असेल प्रतिसाद खूप छान मिळाला मला आणि खरंच मी खूप खुश आहे. आणि असा माझा दिवस गेला आणि सगळ्यांना बाय बाय केलं आणि मग मी निघाली. आणि चला आता इथेच व्हिडिओला एंड करते. जरा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा माझ्या दिवसाची थोडीशी मस्ती. बाय. हाँ हे बघ खरंच थँक्यू. हां मलाही थँक्यू सो मच. अशी माणसं. बाय दादा. बाय 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 सगळ्यांना बाय. हां चला. हो हो येईन नक्की. चला हो हो करेन सुरुवात केली मी. चला हो चला निघाली मी. झोपा आला झोपा आला झोपा आला झोपा आला तुला. अरे थांब बाबू थांब मी शी आहे. थांब 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 थांब. माझी शोना तू झोपे का? चार्जर कुठे ठेवलं जरा हो हिने काय केलं तुला मला सांग. हिने काय काय केलं तू सांग मला. हां मावशीने काय काय केलं सांग. हां मारलं तुला मारलं. आता पप्पा पाहिजे तुला. हॅलो करा सगळ्यांना. ही माधवी ही स्मिता ही मयुरी माझ्या मैत्रिणी. माझ्या मैत्रिणी मला काँग्रेस करायला आल्या होत्या. चला ते इथेच व्हिडिओला एंड करते. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.